आज भारतामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन पार पडला आणि अतिशय छान, अतिशय आपल्याला भारतामध्ये आपल्या भारतातील आपल्या परिवारातील लेकरांनी बाउंड्रीवर युद्धामध्ये भाग घेऊन स्वतःला बलिदान देऊन भारत स्वतंत्र झाला आहे। तो आज 79वा जो भारत स्वातंत्र्य दिवसाचा जो आनंद घेतला गेला आहे। मी वणी विधानसभा क्षेत्रामधून आणि वणी विधानसभा क्षेत्र हे खनिज संपत्तीने खूप सुफलाम आहे, परंतु या भागात भारतातील कंपन्यांनी कोळसा काढून नेला, परंतु जे बांध पडल्या गेले आहे ते खूप मोठे मोठे आहे आणि जंगलामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि या WCLच्या माइन्सनी पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाघ सुद्धा या परिसरामध्ये संचारलेले आहे, रुई डोकरे संचारलेले आहे। शेतकऱ्यांचा माल खाऊन टाकतात, हानी पोहोचवतात आणि प्राण्याला सुद्धा आणि मनुष्यवध सुद्धा त्या प्राण्याच्या वाघाच्या हातून होतात। रोज घटना घडून राहिलेल्या आहे आणि या परिसरात वाघ फिरत आहेत। म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे वनमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे फॉरेस्टचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी या वणी मतदारसंघाचे जे हानी झालेली आहे आणि मोठे मोठे बांध झालेले आहे 100-150 फुटाचे, ते नष्ट करून, काट्या जे झालेले आहेत त्या नष्ट करून पर्यावरण शुद्ध करण्यासाठी त्याची लेवल करावी आणि वणी मतदारसंघाची जे आज प्रदूषण आणि आरोग्याने जे घात होऊन राहिलेला आहे तो घात थांबवण्यासाठी या मतदारसंघाच्या सर्व नागरिकांना न्याय देण्यासाठी आज भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण जनतेला, संपूर्ण अधिकारी नेते मंडळींनी आतापर्यंत जो या भागाला मंत्रिपद न देऊन भ्रष्टाचार केला तो थांबवावा आणि 79व्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी सहकार्य करावा अशी मी स्वतः समाजसेवक नारायण गोडे 86 पासून मी काम करत आहे। साक्षात बजरंगबलीला साक्ष ठेवतो आणि सर्वांना छान सद्बुद्धी मिळावी। आमचे ड्रायव्हर आणि चालक आहे यांना सुद्धा आनंदमय वातावरण द्यावं, मी यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि स्वतः नारायण गोडे इथे